शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधून सध्या डिस्चार्ज मिळाला आहे। त्यांना थकवा वाटत असल्याने ते ॲडमिट होते, मात्र आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, शरद पवारांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे। अनेक आपण जर पाहिलं तर 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर शरद पवार यांना घरी सोडलं जात आहे आणि हॉस्पिटलमधून आता डिस्चार्ज मिळत आहेत आणि ते पुण्यातील घरी विश्रांतीसाठी जाणार आहेत। आपण जर पाहिलं तर रविवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि यापूर्वीही त्यांना 9 तारखेला ऍडमिट केलं होतं। त्यावेळेस त्यांनी 4 दिवस विश्रांती जी आहे ती घेतलेली होती आणि पुन्हा रविवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुबी हॉस्पिटलमध्ये ते दाखल झालेले होते। आता जर पाहिलं तर पवार साहेब आपल्या गाडीमध्ये बसताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणाहून ते घरी जे आहेत ते आता जाणार आहेत। आपण जर पाहिलं तर त्यांना अस्वस्थ वाटू लागलेलं होतं, त्यांना घशाचा त्रास जो आहे, श्वसनाचा त्रास जो आहे तो होत होता आणि आता त्यांची प्रकृती पूर्ण बरी झालेली असून त्यांना आता घरी सोडलं जात आहे। आपण जर पाहिलं तर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभाताईच्या बरोबर त्यांची मित्र जी आहेत ती या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळतात। विठ्ठल मणियार पण या ठिकाणी होते आणि आता पवार जे आहेत गाडीमध्ये बसतायत आणि या ठिकाणाहून ते घरी जातात। आपण जर पाहू शकतो की त्यांच्यावरती रुबी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ग्रँट यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर अभिजित लोढा यांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू होते। त्यांच्या चाचण्या ज्या आहेत त्या सर्व व्यवस्थित आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता त्यांना या ठिकाणाहून डिस्चार्ज जो आहे तो देण्यात येतोय। सर्व तपासण्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत, सर्व रिपोर्ट जे आहेत ते नॉर्मल आलेले आहेत आणि या सर्व तपासण्यानंतर प्रशासनाने रुबी प्रशासन किंवा हॉस्पिटल जे आहेत त्यांनी आता त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे आणि आता पवार घरी निघतात। काही वेळापूर्वीच अशी माहिती मिळाली होती सागर की डॉक्टरांनी देखील त्यांची तब्येत एकदम ठणठणीत असल्याची माहिती दिली होती। आता त्यांना डिस्चार्ज दिलाय, तर पुढे आता काय प्रक्रिया असणार? आपण जर पाहिलं तर त्यांची तब्येत